IPS महिला अधिकारी अंजना कृष्णनसोबत संवादाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर अजित पवार वादात अडकले। मुख्यमंत्र्यांनीही अहवाल मागवल्याचं सांगितलंय। तर अजित पवार आजारी पडल्यानं त्यांनी कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे। त्यावरून दमानिया यांनी डिवचलंय। पाहूया। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सिर्फ मुझे कैसे पता है आप सर? मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसं आहे। अवैध मुरुम उपशाच्या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या IPS अंजना कृष्णा यांना दम देणाऱ्या अजित पवारांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवला। तर इकडे अजित पवारांनी अचानक आपले कार्यक्रम रद्द केलेत। अजित पवार आजारी असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली। तर अशी काही प्रकरणं बाहेर आली की अजित पवार नाराज होतात किंवा आजारी पडतात असा टोला दमानिया यांनी लगावला। आजारी आहेत हे मला आत्ताच कळतंय, तर त्यांनी आजारी राहू नये, त्यांना त्याच्याबद्दल शुभेच्छा। पण नेहमीच आपण बघतो की अशी प्रकरणं बाहेर आल्यावर का तर ते नॉट रिचेबल असतात किंवा ते आजारी असतात। बघू आता पुढे काय होतं। अजित पवार आजारी पडलेत तर ही नैसर्गिक गोष्ट आहे। अंजली दमानियांना एवढा त्रास असेल तर पुढच्या वेळी त्यांना विचारून आजारी पडतील। सोशल ट्रायल करणे, उचलली जीभ बोलणे योग्य नाहीये। टीका टिप्पणी नाहक करायची आणि प्रकाश झोतामध्ये यायचं, कारण का लोकांना माहिती आहे या अंजलीताई सारख्या अनेक आणि विरोधकांना अजितदादावर बोलल्याशिवाय बातमी होतच नाही। तर सुप्रिया सुळे यांनीही आपण टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज बघितली, त्यानंतर सुनेत्रा वहिनींना मेसेज केल्याचं म्हटलंय। ते नाही मला माहिती बाई, त्याच्यावर मला नाही सांगता येणार, कारण का माझा काय फारसा संबंध येत नाही त्यांच्याशी। पण जरूर बातमी ऐकल्यावर कुणीही आजारी पडलं तर माणुसकीच्या नात्याने आपण विचारपूस करतोच। म्हणजे मी आजारी पडले तर तुम्ही वाटल ना ओके ताई टेक केअर। तसंच मी सुनेत्रा वहिनींना एक छोटासा व्हॉट्सॲप केला की टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज आली आहे की अजित पवारांना बरं नाही आहे, तर गेट वेल सून, माझ्या शुभेच्छा आहेत। हा मी त्यांना व्हॉट्सॲप पाठवला। नाही आता काय झालं हे तर कळू द्या। जर आराम डॉक्टरांनी सांगितलं असेल तर आपण कशाला लोकांना डिस्टर्ब करायचं। अशा वेळेस लोकांनी आराम करायला सांगितलं असेल, बघू वहिनींचं उत्तर आल्यावर कळेल। सोलापुरातील कुर्डू गावात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईसाठी IPS महिला अधिकारी अंजना कृष्णा घटनास्थळी आल्या। त्यावेळी बाबा जगताप नावाच्या पदाधिकाऱ्यानं अजित पवारांना फोन लावला आणि अजित पवारांनी फोनवरून अंजना कृष्णा यांना अरेतुरे करत कारवाई रोखण्यासाठी दम दिला। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सिर्फ मुझे कैसे पता है आप सर? यानंतर अजित पवार यांनी कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता असं म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवल्याचं सांगितलंय। बघा असं आहे की या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे। खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसं आहे। देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही। SIT नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात। देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे। रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा, काय सांगतात ते आम्हाला। तर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवारांची बाजू घेतली, पण सुप्रिया सुळे आक्रमक आहेत। रोहित पवारांनी म्हटलंय की कुर्डुवाडी प्रकरणात महिला IPS अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती, पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजित पवारांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। याबद्दल स्वतः अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली, पण तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की। पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्व काही आलबेल असतंच असं नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला या निमित्तानं आलाच असेल।
रोहित काय बोललाय माहितीच नाही, कारण का मी फॉलोच केलं नाहीये ते. त्यामुळे तुम्ही मला सांगताय, मी काय वर्तमानपत्रात आज सकाळी वाचलं नाही. त्यामुळे रोहित काय म्हणलाय हे मला खरंच माहिती नाही. मी फोन करून त्याच्याकडून माहिती घेईन आणि तुम्हाला संध्याकाळी बाईट देईन. पण जे खरं जे झालंय ते मी तुम्हाला सांगितलं, कारण का ते मला कलेक्टरनी सांगितलंय. जे वर्तमानपत्रात आणि तुमच्या चॅनलमध्ये झालं की इलिगल गोष्टी चालल्या होत्या, गैरवर्तन चाललं होतं, तलाट्याला मारलं तिथे, त्याला इन्क्वायरी करायला पोलीस यंत्रणा गेली, पोलीस यंत्रणेला दमदाटी केली गेली, त्याचा रिपोर्ट कलेक्टरनी दिलाय, कलेक्टरनी तो रिपोर्ट CM ला पाठवलाय. हे सगळं माननीय मुख्यमंत्री आणि कलेक्टरनी ही सांगितलेली सगळी घटना आहे. हे मला जे माहिती आहे, जे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये आलं. कुर्डू गावात कारवाईसाठी प्रशासन पोहोचलं तेव्हा तलाठ्याला मारहाण झाली आणि तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवल्याचं सुळे यांनी म्हटलंय. दरम्यान बेकायदेशीरपणे मुरुम उपसा प्रकरणात कुर्डू गावच्या सरपंच कुंताबाई चोपडे आणि ग्रामसेवक मोहन पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजेच IPS अंजना कृष्णा योग्य तक्रारीवरूनच कारवाईसाठी पोहोचल्या होत्या. पुण्याहून योगेश बोरसेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.